पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड मेरिट लिस्टचं जे डॉक्युमेंटेशन आहे 27-26 मेला या ठिकाणी डॉक्युमेंटेशन या ठिकाणी झालेलं आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लिस्ट लागणार आहे, तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप किती येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मुफसूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कडाप मी तुम्हाला कास्ट वाईज कडाप सांगणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। मेन म्हणजे चौथी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे यावर सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपण पाहिलं तर नुकताच या ठिकाणी थर्ड लिस्ट लागले, तर 10 मेला लिस्ट लागली होती आणि डॉक्युमेंटेशन करण्याची जी तारीख होती ते 26 मे होती। आता 26 मे डॉक्युमेंटेशन करण्याची तारीख गेलेली आहे आणि डॉक्युमेंट मुलांनी भरपूर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे ज्या काही जागा रिक्त आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मिळून चौथी लिस्ट त्या ठिकाणी 100% येणार आहे। घाबरायची काही गरज नाही। तुम्हाला जर वाटत असेल की लिस्ट येणार नाही आहे तर पाहून घेता, चौथी लिस्ट त्या ठिकाणी येणार आहे, 100% चौथी लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। आता त्यांना जे विद्यार्थी मिळून चौथी लिस्ट या ठिकाणी लवकर लावायचे, कारण की त्यांना जूनमध्ये नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची फेज 2 ची सुद्धा वॅकन्सी काढायची, म्हणजे नवीन वॅकन्सी त्यांना काढायची जून महिन्यामध्ये, कारण की त्यांनी याच्या अगोदर सांगितलं होतं की वर्षातून 2 वेळा वॅकन्सी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये निघणार आहे याबद्दल, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये जे आहे चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे, 5वी पण येणार आहे, लक्षात ठेवा, आणि 6वी पण येण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी जी मेरिट लिस्ट लागणार आहे, आजची जी तारीख आहे हे 30 मे आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट लागण्याचे जास्त चान्सेस या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत, लक्षात ठेवा, कारण की त्यांना नवीन वॅकन्सी काढायची आहे, जून महिन्यापर्यंत त्यांना लिस्ट लावायची आहे, लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी लिस्ट आहे तर आज सुद्धा या ठिकाणी येऊ शकते, म्हणजे आजची जी तारीख आहे 30 मे आहे। जर समजा आज जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट लागली नाही तर मग जे विद्यार्थी मित्रांनो 31 मेला आपल्याला पाहायला भेटणार आहे। 31 मेला जर नाही लागली तर 1 जून किंवा 2 जूनच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा, चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि चौथ्या मेरिट लिस्टचा जो कडापा हा कमी जाणार आहे, थर्ड लिस्टपेक्षा कडाप आपल्याला थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे। आता बघा, जेव्हा पहिली लिस्ट लागली होती त्यावेळेस कडाप जास्त गेला, आता दुसरी जी लिस्ट लागली पहिल्या लिस्टपेक्षा कडाप कमी गेला, तिसरी जेव्हा लिस्ट लागली दुसऱ्या लिस्टपेक्षा कडाप कमी गेला, आता तिसऱ्या लिस्टपेक्षा जो कडाप कमी जाणार आहे चौथ्या मेरिट लिस्टचा या ठिकाणी जाणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगून देतो कॅटेगरी वाईज। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 93 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 93 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 ते 92 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 89 पर्यंत, आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 90
89 पर्यंत पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 93च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। एवढा सेफ झोन आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 90 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 ते 91 पर्यंत आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 87 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन इथला असणार आहे। त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी डिव्हिजन पाहिलं तर मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे आणि मुंबई GPO आहे। आता हे काही मी तुम्हाला डिव्हिजन वाचून दाखवले तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे हा कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर त्याचं जे कारण आहे या ठिकाणी कमी फॉर्म आलेले आहे, कारण की या ठिकाणी जागा ज्या होत्या ओपन SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीज एक एक दोन दोन जागा होत्या, त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही आणि महागाई जास्त त्यामुळे कडाप कमी झाला आहे। तर पहा ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 85 पर्यंत पाहायला भेटू शकते आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 88 पर्यंत, त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 85 पर्यंत, ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 85 पर्यंत, SC असाल तर 80 ते 86 पर्यंत आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 65 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन इथला असणार आहे। आता त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी डिव्हिजन पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर सिटी आहे, नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 90 ते 93 जाणारच आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 93 जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 91 जाणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे असाल तर 85 ते 86 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि SC असाल तर 82 ते 90 पर्यंत पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75 पर्यंत पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर ओपन असाल तर जवळपास 90 ते 94 जाणार आहे, ओबीसी असाल तर 89 ते 93 जाणार आहे, EWS असाल तर जवळपास या ठिकाणी 89 ते 91च्या आसपास पाहायला भेटणार आहे आणि ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 80-85च्या आसपास आणि SC असाल तर 82 ते 89 पर्यंत आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 60% पर्यंत आपल्याला कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढा काही कडाप या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या 4थ्या मेरिट लिस्टचा जाणार आहे। कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा यावर्षी, ठीक आहे, 4थ्या लिस्टचा। आणि त्याचबरोबर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 5वी पण लिस्ट लावायचे, 6वी पण लिस्ट लावायचे, 6 लिस्ट जे यावर्षी येण्याच्या पुरेपुरे संभावना या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही लिस्ट लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीबद्दल। आजच्या धडीतच आम्ही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।